नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तळेगावकर नागरिकांनो, आज मी आपल्या तळेगाव दाभाडे नागरिकांसाठी जे तळेगावकरांच्या मनात तेच माझ्या कामात आणि तळेगावकरांचे स्वप्न साकारणारा माझा शब्द ही टॅगलाईन घेऊन आम्ही आज जनतेपुढं जात आहोत. जनतेने आज माझ्यासारख्या एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली. त्याबद्दलही मी तळेगावकरांना मनापासून धन्यवाद देतो. कारण तळेगावकरांची जी काही अपेक्षा आहे, जी काही स्वप्न आहेत, ती माझ्या माध्यमातून पूर्ण होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांचा माझ्या कर्तृत्वावर भरोसा आहे. कारण आज आपण जर पाहिलं तर तळेगाव हे विविध समस्यांनी ग्रासलेलं शहर म्हणून आपल्याला नजरेपुढे येते. 9 वर्षांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेची निवडणूक होते. आज तळेगावमध्ये मी पहिल्याही पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की पाणी भरपूर आहे, 30 MLD पाणी आहे, परंतु वितरण व्यवस्था नाही आहे व्यवस्थित, त्याच्यावर कंट्रोल नाही आहे, अंकुश नाही आहे कोणाचा. आज जर तळेगाव शहरामध्ये मूलभूत गरजा कुठली आहेत, तुमचे 1500 कोटी रुपये येतील, विकास कामाला वापरले जातील, पण जर माझ्या तळेगावकर नागरिक जर रोज 500 रुपयाचं जर पाणी विकत घेत असेल नगरपालिकेचं पाणी सोडून, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि नगरपालिकेचं कामच ते की तुमच्या मूलभूत गरजा पुरवणं. आणि म्हणूनच मी पहिल्याही पत्रकार परिषदेत सांगितलं की तळेगाव शहराचा पाणी पुरवठा 8 दिवसात सुरळीत करणार आणि तो होणार, मला खात्री आहे. त्याच्या पुढे जाऊन मी तळेगावकरांना आश्वासित करतो की त्याच्या पुढचं विजन असणारे 24/7. त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये टप्प्याटप्प्यानं नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्टोरेज टँक, पाण्याच्या उंचावरील टाक्यांचं नियोजन करणार आहे. कारण पाणी स्टोअर झाल्याशिवाय तुमच्या पाण्याला प्रेशर राहणार नाही, त्याचप्रमाणे पाणी साठवून सुद्धा राहणार नाही. आज आपण पाहतो की तळेगाव दाभाडे नगरपालिका इरिगेशन डिपार्टमेंटला वर्षकाठी जवळपास 1.5 कोटी रुपये पाणी उचलण्याचे भरते. महिन्याला पाणी उचलण्याचा वीज बिलाचा खर्च 30 लाख रुपयाच्या आसपास आहे. तरी पण तळेगावमध्ये पाण्याची ओरड नेहमीची आहे. महिलांसाठी सर्वात कुठला जर महत्त्वाचा प्रश्न असेल, कुठली समस्या असेल, तर पाण्याची समस्या मोठी आहे आणि त्याच्यावरती आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित करतोय, फोकस करतोय. 8 दिवसामध्ये पाण्यासाठी तुम्हाला मी त्या ठिकाणी पाणी पुरवणार म्हणजे पुरवणार. काही ठिकाणी तुम्ही म्हणसाल पाणी पाईपलाईन नसेल तर 8 दिवसात कसं करणार. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून देऊ, पण तुम्हाला पाणी विकत घेऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. 24/7 करत असताना आवश्यक असणाऱ्या ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिका आहेत, त्याच्या माध्यमातूनच आपण हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत आपण पाहतो मे महिन्यापासून आत्ता 15 दिवसापर्यंत सतत पुढं मागं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता. हे पाणी सगळं वाहून जाते. तळेगाव शहरामध्ये
रेन हार्वेस्टिंगची जी काही रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रोजेक्ट आहे तो हातामध्ये घेण्यात येईल आणि तो कार्यान्वित करण्यात येईल. कारण आज त्याची गरज आहे. आपल्याला दिसतंय आज पाणी भरपूर आहे, मावळ तालुक्यामध्ये धरणं भरपूर आहेत, परंतु भविष्य काळामध्ये ही परिस्थिती राहील का नाही माहिती नाहीये. कारण आपल्या मावळातलं पाणी बंद पाईपलाईननी पिंपरी चिंचवडला चाललंय. जाधववाडी धरणाचं गेलंय, शिरे शेट्टीवाडी धरणाचं पाणी चाललंय, दुसरं तुमचं पवना धरणाचंही उद्या भविष्यात जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आज तिथले राज्यकर्ते काय करतात ते माहिती आहे तुम्हाला? महिन्याला प्रति फ्लॅट प्रति सदनिका हे त्या ठिकाणी महिन्याला 6,000 लिटर पाणी फ्री देते. म्हणजे वर्षाला किती हजार लिटर? 72,000 लिटर पाणी फ्री देते पिंपरी चिंचवड नगरपालिका एका फ्लॅटला. आणि आपल्याला 72,000 लिटर पाणी तरी वर्षभरात मिळतं का? माझ्याकडे त्याचे पुरावे की 6,000 लिटर प्रति फ्लॅटला पाणीपट्टी नाही, पाण्याचं मीटरचं बिल नाही. मग तळेगावकरांनी असं काय पाप केले की आपण देऊ शकत नाही? म्हणून आमचा पहिला प्रयत्न त्याच्यावरतीच फोकस राहणार की शुद्ध आणि पुरेसं पाणी मी 8 दिवसात देणार आणि पुढच्या 2 वर्षात अख्खं तळेगाव शहर 24/7 करणार. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काही आश्वासनं देतोय नागरिकांना की गाव स्टेशनच्या रस्त्यावरती तुम्हाला चालताही येत नाही अशी परिस्थिती आहे. तळेगावच्या कुठल्याही रस्त्यावरती जा, फुटपाथ आवश्यक आहे. काही ठिकाणी नगरपालिकेने फुटपाथ काढून टाकले. 1996 साली माननीय बापूसाहेब भेगडे यांनी लिंब फाटा ते नवमी हॉटेलपर्यंतचा जो फुटपाथ केला, त्या गेले 30 वर्षापूर्वी जो केलेला फुटपाथ होता त्याच्यावरती 1 रुपया सुद्धा मेंटेनन्सचा खर्च झाला नव्हता. आज तो फुटपाथ काढून टाकला तर नागरिकांना चालायची सुद्धा मुश्किल झालेली आहे. तो फुटपाथ काढण्यासाठी JCBची मदत घ्यावी लागली, एवढा तो भक्कम फुटपाथ केलेला होता. त्या पद्धतीने तळेगाव शहराची वाढ होती, नागरिकांना चालण्यास कठीण होतंय. मी आज सकाळी यशवंतनगर भागामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत होतो, त्यावेळेस एक मुद्दा आला की माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नथुभाऊ भेगडे पाटील गावातनं चालत तळेगाव स्टेशनच्या जनरल हॉस्पिटलमध्ये यायचे, तिथल्याच रुग्णांची चौकशी करायची, तिथली व्यवस्था पाहायची आणि परत चालत घरी जायचे. म्हणले किशोर भेगडे, तुम्ही तळेगावचं असं वातावरण, असं खुले रस्ते करणार आहात का नाही? आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना चालायला रस्ते नाही आहेत. त्याच्यासाठी आमचं उद्देश की फ्री पार्किंग नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये कशी उपलब्ध होईल, किंवा आज पार्किंगची किंवा ट्रॅफिकची समस्या कुठं येते तुम्ही पहा की आज जे रस्त्यावरती बसलेले आहेत, फुटपाथवरती हातगाड्या लावल्यात पथारी व्यावसायिक, हे फुटपाथपासून पुढं 10 फूट बसतात, त्याच्या पुढं अजून 10 फूट गाड्या उभ्या राहतात, नागरिक उभे राहतात. रस्ता 60 फुटाचा असला तरी तो कमी कमी वापरायला मिळतो. म्हणून ह्या फुटपाथवरती बसलेल्या व्यावसायिकांना आम्ही हॉकर झोन तयार करून देणार आहे. तळेगावमध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत की तिथं हॉकर झोन करता येईल, नागरिकांनाही आणि पथारी व्यावसायिकांनाही त्याचा फायदा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळेगावमध्ये फेरीवाला धोरण आखण्यात येईल. त्याच्या माध्यमातून एक गोष्ट होईल की तळेगावमध्ये
स्वच्छ तळेगाव ठेवायचे, सुंदर तळेगाव ठेवायचे, सुरक्षित तळेगाव ठेवायचे, तर जे फेरीवाले आहेत ह्यांना आपण लायसन देणार आहे. लायसन शिवाय इथून पुढं कुठलाही फेरीवाला तळेगाव शहरामध्ये फिरता व्यवसाय किंवा विक्रेता काही करू शकणार नाही. हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तसेच तळेगाव शहरामध्ये येणारे जे काही बाहेरनं रस्ते आहेत त्याचे विकसित त्या ठिकाणी विकसन केलं जाईल आणि विकसित ते रस्ते नक्कीच तळेगाव शहरामध्ये वाहतूक व्यवस्था चांगली करण्यास सक्षम राहील. त्याचप्रमाणे गाव स्टेशन भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गावातली जी काही शाळेतली मुलं जातात येतात ती जवळपास 11 शाळा आणि कॉलेजेस ह्या रोडवरती आहे, स्टेशन भागामध्ये आहे. सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थी रोज अपडाऊन करत असतात. अनेक पादचारी त्या ठिकाणी जाणं येणं असतं. ह्यांच्या सुरक्षितेसाठी आपण त्या ठिकाणी जिजामाता चौक ते स्टेशन चौकापर्यंत स्काय वॉकची निर्मिती करणार आहे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी चौकाच्या ठिकाणी एक्झिट आणि एंट्रीचा पॉईंट राहील आणि रात्री 11 वाजता तो स्काय वॉक बंद करण्यात येईल आणि सकाळी 6 वाजता तो चालू करण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीचं हे तळेगावकरांसाठी आणि आपल्या विद्यार्थी बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही ही स्कायवॉकचा प्रकल्प त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून कुठल्याही ट्रॅफिक समस्येमध्ये पायी चालणाऱ्या माणसाला त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे जे कारभार करणारे सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय, परंतु नागरिकांची विश्वासार्हता नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांवर राहण्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी नगरपालिकेचं जे काही कामकाज आहे, सभेचं कामकाज आहे, विशेष सभा आहे, सर्वसाधारण सभा आहे, ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक नागरिकाला पाहता येईल आणि कोण नगरसेवक आपल्यासाठी भांडतोय, कोण नगरसेवक कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीला विरोध करतोय हे सर्व नागरिकांच्या लक्षात येईल. आणि त्याचप्रमाणे कुठलीही विकास कामं करत असताना, टेंडर प्रक्रिया राबवत असताना, त्या टेंडरचं एस्टिमेट बनवत असताना त्याचं DSR रेट कुठला घेतलाय, त्याचं टेक्निकल सँक्शन कुणी दिलंय, हे सर्वच्या सर्व LED स्क्रीनवर तळेगावमध्ये दाखवण्याचं नियोजन आहे आमचं. याच्यामुळं नागरिकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग तुमच्या आणि नागरिकांचा कंट्रोल तुमच्या कारभारावर असणार आहे. आणि निश्चितच तळेगावकर नागरिकांची ही मागणी आहे की नगरपालिकेत काय चालतंय आमच्यासारख्याला कळतच नाही. जेवढ्या पेपरमध्ये बातम्या येतात तेवढ्यावरच आम्हाला कळतं की काय ठराव झाले आणि काय कामं झाली. आणि निश्चितच नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही ह्या गोष्टी जनतेपुढे आणतोय. त्याचप्रमाणे आम्ही झिरो पेंडेन्सी म्हणजे नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी आल्या तर त्याचा निपटारा, त्या तक्रारींचा निपटारा त्याच दिवशी कसा होईल किंवा 24 तासाच्या आत कसा होईल ह्याचं नियोजन आहे आमच्याकडे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की तळेगावकर नागरिक ह्याचीच वाट पाहतात की आम्ही तक्रारी केल्या, 6-6 महिने तक्रारी केल्या तरी आम्हाला त्याचं उत्तर मिळत नाहीये. फॉलोअप घेतला तरी त्याचं उत्तर मिळत नाही, रिझल्ट मिळत नाही. म्हणून आम्ही झिरो पेंडेन्सी, कुठलीही तक्रार ऑनलाईन तक्रार आली तरी आम्ही त्याची दखल घेणार आहे. त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे केलेलं आहे, झिरो पेंडेन्सीचं आणि हेल्पलाईन नंबर आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. तसेच तळेगाव शहरामध्ये ज्या वेळेस आम्ही इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची संकल्पना आणली आणि ते इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले, आज मारुती मंदिर चौकामध्ये
पैलवान विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल या नावाने त्या ठिकाणी आत्ता नगरपालिकेचा कारभार चालत होता. ती वास्तू ही तळेगावातील खेळाडू घडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वापरणार आहे. तसेच आजही आपण पाहतो अनेक महिला भगिनी या पुरुषांबरोबर जिमला जाऊ शकत नाही, सायकलिंगला जाऊ शकत नाही, वॉकिंगला जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस मी ती वास्तू उभारली त्यावेळेस तीच संकल्पना होती की महिला भगिनींसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था, स्वतंत्र महिला प्रशिक्षक त्या ठिकाणी नगरपालिका उपलब्ध करून देणार, जेणेकरून महिलांना त्याचा लाभ घेता येईल. अनेक महिला भगिनी अशा आहेत की त्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊन मग तिथं ते वॉकिंग करतील ट्रेडमिलवर, किंवा तुमचे सायकलिंग करतील, किंवा तुमचे योगा क्लासेस चालू आपण नगरपालिकेच्या माध्यमातून. तसेच मी तुम्हाला सांगतो की तळेगावमधील अनेक गुणी खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बाहेरही आपण त्याच ठिकाणी की मोठ्या प्रमाणावरती क्रीडा संकुल उभारायचं नियोजन आहे. आज आपण जर पाहतो मुलं खेळामध्ये रमतात, पण कुठल्या मोबाईलच्या गेममध्ये. आज तळेगावमध्ये म्हणजे राज्यकर्ते म्हणून आम्हालाही थोडं कुठंतरी वाटतं की आम्हाला काहीतरी करायला पाहिजे होतं, पण आम्ही करू शकलो नाही. आज वडगाव सारख्या नगरपंचायतीमध्ये ग्रामपंचायत असताना सुद्धा अनेक अर्जुन क्रीडा पुरस्कार मिळवणारे अनेक मान्यवर आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही खरं तर माझ्या मनामध्ये आणि बापू साहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आपल्या गावामध्ये खेळाडू घडले पाहिजेत, ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्या वास्तूची उभारणी केली होती. परंतु असो उशीर झाला. नगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी भरते. आत्ता नगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्याचा वापर झाला, परंतु नगरपालिका नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली. आणि आत्ता आपण पैलवान विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये इनडोअर स्पोर्ट्स चालू करणार, त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र जिम चालू करणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की तळेगावचं नैसर्गिक हवामान हे अतिशय चांगलं, म्हणूनच आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी राहत आहेत. चांगलं वातावरण, पोषक हवामान असून निसर्गामध्ये आपण कमी पडत चाललेलो आहे. अनेक निसर्ग मित्र माझ्या संपर्कात आहेत, त्याच्या माध्यमातून आपण तळेगावमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणारे, तसेच पर्यावरणपूरक म्हणून आपण एखाद्या कुटुंबात जर दुर्दैवी घटना घडली, व्यक्तीचे मृत्यू जर झाला, तर त्यांच्यासाठी विद्युत दाहिनीमध्ये मोफत त्या ठिकाणी अंत्यविधी केला जाणार आहे, फक्त विद्युत दाहिनीचा खर्च. आणि आता आपण पाहतो अनेक कामगार असतील, अनेक बाहेरचे नागरिक असतील, या तळेगावमध्ये वास्तव्यास आहे. काही ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या होत्या की त्या ठिकाणी 4 खांदेकरी मिळत नाही आहे, कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये कोण कोणासाठी थांबायला तयार नाही आहे, विचारत नाही आहे. अशा दुर्घटनेच्या वेळेस आपण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून वैकुंठ रथ सेवा चालू करणार आहे. म्हणजे नागरी हिताचाही विचार आणि पर्यावरणपूरक विचार आपण त्या ठिकाणी घेऊन येतोय. निश्चितच आज सर्वसामान्य नागरिक ह्या गोष्टीला प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आज आपण पाहतोय की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर पहिले नीटची CETची परीक्षा पास करावी लागते. ते प्रशिक्षण, ते क्लासेस, ते सुरुवात आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून 9वी 10वीच्या वर्गापासूनच साईड बाय साईड चालू करणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य घरातला मुलगा हा पुढं शिकून इंजिनियर, डॉक्टर झाला पाहिजे, ही आमची संकल्पना. नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की सर्वसामान्य घरातल्या माणसालाही वाटत असतं माझा मुलगा इंग्रजीमध्ये शिकावा,
माझ्या मुलाने चांगल्या शाळेमध्ये जावं, माझ्या मुलाने चांगलं इंग्लिश बोलावं. आज नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात ते, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी हे इंग्लिश मिडियमची शाळासुद्धा चालू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तळेगाव MIDC खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तिथं तांत्रिक मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ त्या ठिकाणी लागणार आहे. ते बाहेरून न येता नगरपालिकेच्या माध्यमातूनच अशा कंपन्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांना नोकरीची हमी दिली जाईल, याचा विश्वास मी या ठिकाणी देतो. कारण आत्ता MIDC वाढती, परंतु काही गोष्टींमुळं स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळत नाहीये. आज तुम्ही मला सांगा की तळेगाव सोडा, परंतु तालुक्यात पुढेही आदरणीय भेगडे साहेबांनी जे ITI संस्था उभी केली होती लोणावळ्यामध्ये, दुसरी ITI शिक्षण संस्था उभी राहिली नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. ते काम आम्हाला करायचे. तांत्रिक प्रशिक्षण केंद्र तळेगावमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून चालू करायचे. त्याचप्रमाणे तुमचे स्पर्धा परीक्षा असतील, IAS IPS असतील, ह्यांच्यासाठी दर्जेदार प्रशिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. कारण पोरांना आजही कोचिंग क्लासला इथून पुण्याला, मुंबईला जायला लागते, ही वस्तुस्थिती आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला हे परवडत नाही, म्हणून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातूनच चांगली अभ्यासिका, स्टडी रूम त्या ठिकाणी, चांगले दर्जेदार प्रशिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपली गावाची संस्कृती, गाव पण टिकवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपले सणवार किंवा आपले सण सगळ्या चांगल्या पद्धतीने साजरे होण्यासाठी आज काही लोकांची श्रद्धा असते की गाईला घास खायला घालणं, गोग्रास म्हणतो आपण. त्याचप्रमाणे आज गोबारसचा विषय असेल दिवाळीच्या दिवशी, तर तिथं गोमातेचं पूजन करणं हे आता दुरापास्त होत चाललेलं आहे. गोमातेचं संरक्षण, देशी गोजातीचं संरक्षण करणं, हे सुद्धा कामं आपण हे सांस्कृतिक माध्यमाच्या नगरपालिकेच्या फंडातनं करणार आहे. जे आपल्याला संस्कृती टिकली पाहिजे, त्याचप्रमाणे नागरिकांचे हिताचंही रक्षण झालं पाहिजे. जसं माणसाला आयुष्यामध्ये पाणी, चांगले रस्ते, चांगल्या सुविधा आवश्यक आहे, त्याच पद्धतीने माणसाला चांगलं आरोग्यही आवश्यक आहे. आणि ते चांगलं आरोग्य मिळवून देण्यासाठी नगरपालिकेचं सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करणं, ज्यामध्ये गर्भवती मातांसाठी प्रसूतिगृह सुरू करणे, त्याचप्रमाणे नवजात बालकांसाठी NICU विभाग चालू करणे, एक्सरे असेल, CT स्कॅन असेल, MRIच्या सुविधा उपलब्ध माफक दरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे, हा आमचा मानस आहे. आणि त्या सुविधा 24 तास चालू राहिल्या पाहिजे. नुसतं उद्घाटन केलं संपलं अशातला भाग नाही आहे. म्हणून आम्ही त्याच्यावरही नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आम्ही आत्ता आश्वस्त करू इच्छितो. आता आपण पाहतो की जेवढं पाणी आपण उचलतोय नगरपालिकेच्या माध्यमातून, 30 MLD पाणी उचलतोय पवना नदी आणि इंद्रायणी नदीमधून, परंतु आपण रोजचं 30 MLD पाणी हे फक्त इंद्रायणी नदीमध्ये मलनिःसरणाचं सोडून देतोय डायरेक्ट. आज तुम्ही जर पाहिलं, तळेगावची जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली, तर तळेगावचं जे
मलनिस्सारणाचं पाणी आहे, गटरीचं पाणी आहे, हे पवनेकडे जातच नाहीये. हे सगळंच्या सगळं म्हणजे रोजचं 3 कोटी लिटर पाणी हे इंद्रायणीत जातंय फक्त ड्रेनेजच्या माध्यमात. ते बंद करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण DRDOची एक बायोडायजेस्टर म्हणून जी संकल्पना आहे ती कार्यान्वित करणार आहे. कारण त्यामध्ये तुमचा रस्ते खोदायला लागत नाही. जे आता STP प्लॅन्ट जो विषय येतो, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, हा करत असताना तुमचे रस्ते मधोमध खोदले जातात. तुमचे साईडनं पण तुमचे मलनिस्सारणाचे पाईप त्या ठिकाणी जोडले जातात. ते चेंबर काढलं जातं. ह्याचा खर्च हा नवीन रस्ते बनवणं आणि त्याच्या माध्यमातून नागरी हिताची कामं करणं हा खूप मोठा वाढत जातो. म्हणून ही बायोडायजेस्टर ही जी संकल्पना आहे जी रेल्वेमध्ये विमानामध्ये वापरली जाते तीच आपल्याला या ठिकाणी अतिशय कमी खर्चामध्ये चालू करता येईल. माझ्या माहितीप्रमाणे झारखंड सरकारने ती कंपल्सरी केलेली आहे आणि तशाच पद्धतीने आपल्या तळेगावमध्ये सुद्धा मलनिस्सारणासाठी ती बायोडायजेस्टर ही संकल्पना राबवायची, जेणेकरून तुमचा रस्ते खोदल्यानंतर नागरिकांना होणारा त्रास असेल, त्याच्यानंतर होणारे खर्च असतील रस्त्यासाठी, हे सगळे वाचणार आहेत. आज आपणा सर्वांना माहिती आहे की तळेगावमध्ये गाव भागामध्ये सुभाष भाजीपाला मार्केट होतं, ते बैठं भाजी मार्केट होतं, पण आता ते 4 ते 6 मजली झालेलं आहे. ती बिल्डिंग विना वापराची पडून आज सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातला पैसा त्या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणूनच ती बिल्डिंग वापरात यावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी तळेगावमधील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आणायचं आणि सर्व एका छताखाली सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे तुमचं तलाठी ऑफिस असेल, सिटी सर्वे ऑफिस असेल, तुमचं रजिस्टर ऑफिस असेल, पोस्ट ऑफिस असेल, एक्साईजचं ऑफिस असेल, MSEBचं ऑफिस असेल, सगळे जर एका छताखाली जर आलं, नागरिकांना ह्या आळीतून त्या आळीत, त्या आळीतून त्या गल्लीत जावं लागणार नाही, फिरायला लागणार नाही आणि ती वास्तूही वापरात येईल. तळेगावामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावरती ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर तिथल्या व्यापार उद्यम वाढण्यास मदत होणार आहे. कारण नागरिक ज्या वेळेस येतात त्यावेळेस निश्चितच काही ना काहीतरी खरेदी होत असते, चलनवलन वाढत असतं. म्हणून आम्ही सुभाष मार्केटमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय आणण्याचं त्या ठिकाणी शब्द देत आहोत. आज आपण जर पाहिलं तर तळेगावमध्ये अनेक सांस्कृतिक मंडळं आहेत, कलापिनी सारखी संस्था आहे, अनेक चांगले चोखंदळ आपले रसिक आहेत, परंतु आज तळेगावची सांस्कृतिक भूक भागली जात नाही. म्हणूनच तळेगावात सुसज्ज असं नाट्यगृह उभं राहील, साईडला रंगीत तालीम करण्यासाठी छोटंसं प्रेक्षागृह त्या ठिकाणी उभं केलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी तळेगावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या गोष्टी करणार आहोत. तसेच आमच्या महत्त्वाकांक्षी काही योजना आहेत, प्रकल्प आहेत की तळेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे सर्वांना ज्ञात आहे. ह्या इंद्रायणीचा बघा तुम्ही काय गुणधर्म असेल या इंद्रायणी नदीचा, कारण ह्या नदीवरतीच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचंही मंदिर आहे. या इंद्रायणी नदीवरतीच योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचंही त्या ठिकाणी मंदिर आहे, समाधी आहे, जे संजीवन समाधी. आणि आज जे आपल्या संविधान दिन आहे, आज संविधानात ज्या गोष्टी अपेक्षित आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ह्याची प्रेरणा सुद्धा कदाचित
इथून आली असेल, या इंद्रायणीचं पाणीच असं आहे की बाबासाहेबांनी या स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टी आपल्या संविधानात घेतल्या आणि म्हणूनच त्यांचं राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे. ही आमची फार जुनी मागणी आहे, ती पूर्णत्वास आणायचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे आज आपण फक्त पाहतो की तळेगाव स्टेशन म्हणलं जातं. तळेगाव अनेक आहे, परंतु तळेगाव शहराला दाभाडे घराण्याचा एक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक काही गोष्टी, परंपरा आहेत, त्याला धरून आपल्याला पुढं काही गोष्टी न्यायला लागतील. म्हणूनच तळेगाव स्टेशनचं नामकरण हे तळेगाव दाभाडे स्टेशन असं झालं पाहिजे. आणि निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी यश येईल. त्याचप्रमाणे आपण पाहतो की तळेगावमध्ये अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत, ती पुढं आली पाहिजेत, लोकांपर्यंत गेली पाहिजेत. आणि असं मंदिर म्हणजे तळेगावातलं 5 पांडव मंदिर. हे जरी दाभाडे सरकार घराण्याचं मालकीचं असलं तरी त्यांना विनंती करून काही गोष्टी पुढं नेऊन की त्या मंदिराला ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणं, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला तळेगावच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी करायच्या. शिवाय आज तळेगाव दाभाडे हे शहर ज्यांच्यामुळं प्रसिद्ध झालं ते आपल्या मराठी राज्याचे जे काही सरसेनापती होते खंडेराव दाभाडे साहेब, त्याचप्रमाणे जगातील महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे साहेब यांचं राष्ट्रीय स्मारक कसं होईल, त्याचप्रमाणे त्यांचे ऐतिहासिक काही गोष्टी असतील त्या नागरिकांपर्यंत कशा खुल्या होतील, ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या तळेगाव शहरामध्ये किंवा नागरिकांसाठी ज्या काही योजना येत असतात ह्या नागरिकांपर्यंत पोचवणं. मग ते योजना, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तळेगाव शहर हे हागणदार मुक्त करायचंय असा राज्य शासनाचा आदेश आला. त्यावेळेस आम्ही राज्य शासनाकडनं सुमारे एका शौचालयाला 22,000 रुपये अनुदान मिळत होतं, ते नागरिकांपर्यंत पोचवलं. त्यावेळेस अनेक नागरिकांनी आपल्या घरामध्ये शौचालय करून घेतली आणि तळेगाव दाभाडेला, नगरपालिकेला 1 कोटी रुपयाचं राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं. म्हणजे हे काही योजना ह्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या तर नागरिक निश्चितच त्याच्यात सहभागी होऊन प्रशासनाला मदत करत असतात. आणि म्हणूनच आमचा उद्देश हा आहे की राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शहराचा नावलौकिक वाढवणं हे आमचं उद्दिष्ट राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला ह्या गोष्टी पुढं न्यायच्यात. आणि निश्चितच आम्ही जो काही संकल्प केला आहे, माझी लहान भाऊजाई मायाताई बेगडे या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवले, ही तनुजाताई जगनाडे ज्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. अतिशय त्यांचा अभ्यासही चांगला आहे, चांगल्या पद्धतीचं त्यांचं संघटन आहे. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी वैशालीताई दाभाडे यांनी तर तळेगाव शहरामध्ये अतिशय धडाडीने चांगली काही कामं करून दाखवलेली आहेत. ह्यांच्या माध्यमातून आज एक महिला बघून म्हणून त्यांना काय तळेगावमध्ये पाहिजे ह्या गोष्टी आम्ही, जे तळेगावकरांच्या मनात तेच माझ्या कामात, ह्याचं प्रतिबिंब उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि तळेगावकरांचे स्वप्न साकारणारा माझा शब्द ह्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी जनतेपुढे आणल्या, जनतेसाठी. निश्चितच
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.